मागील ट्रॉलीचा हुक तुटल्याने रस्त्याच्या कडेने कर्नाळ हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलींना घेऊन त्यांचे वडील अभिजित पाटील जात होते। प्रसंग सावधान राखून त्यांनी मुलींना बाजूला ढकलून दिले। ट्रॉलीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने अभिजित यांचा जागीच मृत्यू झाला। वेळ सायंकाळी 5ची। स्वतःच्या मुलीसह शेजारच्या 2 मुलींना शाळेतून घरी नेण्यासाठी बाबा आले होते। मोठ्या आनंदाने खेळत वागडत तिघी निघाल्या होत्या। मागे एका मुलीचे बाबा होते। कर्नाळ जवळ चालत जात असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा जॉईंट तुटला आणि ट्रॉली मागे येऊ लागली। दगडाला तुटून ट्रॉली फिरली आणि ती थेट मुलींच्या अंगावर जाणार तेवढ्यात त्या तरुणाने स्वतःच्या मुलीसह तिघांना बाजून ढकलले आणि स्वतः ट्रॉलीखाली चिरडला। हृदय पिळवटणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली। अभिजित निवृत्ती पाटील असं ठार झालेल्या त्या व्यक्तीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेली अशी माहिती की अभिजित पाटील आपल्या कुटुंबासह कर्नाळमध्ये राहत होते। त्यांची मुलगी याच परिसरात असलेल्या एका शाळेत शिकते। अभिजित सायंकाळी त्यांची मुलगी आणि तिच्या 2 मैत्रिणींना शाळेतून आणण्यास गेले होते। तिघींना शाळेतून घेऊन पुन्हा घरी चालत येण्यासाठी निघाले। कर्नाळ स्टँडहून पुढे मगदू वस्तीजवळ येताच एक ट्रॅक्टर सांगलीच्या दिशेने 2 ट्रॉली ऊस भरून निघाला होता। यावेळी पहिल्या ट्रॉलीचा हुक तुटला। ट्रॅक्टर एक ट्रॉली घेऊन पुढे गेला। मागील ट्रॉलीचा हुक तुटल्याने रस्त्याच्या कडेने कर्नाळ हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलींना घेऊन त्यांचे वडील अभिजित पाटील जात होते। प्रसंग सावधान राखून त्यांनी मुलींना बाजूला ढकलून दिले। ट्रॉलीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने अभिजित यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांना स्वतःच्या मुलीसह तिघींना वाचवले, मात्र स्वतः मृत्यूला कवटाळले। या अपघाताने परिसरात अक्षरशः हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान मुलीचे दप्तर डब्याची पिशवी अभिजित यांच्या हातातच होती। त्यांची मुलगी कर्नाळ हायस्कूलमध्ये शिकत होती। त्यांना ते दररोज आणण्यासाठी जात असत। त्यांच्या मुलीसोबत शेजारील आणखी 3 मुली होत्या। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशीरपर्यंत सुरू होते।